नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज दिनांक 16 मार्च 2026. आपण पाहत आहात ठाणे शहरातील ठाणे पूर्वेकडील हे आहे अष्टविनायक चौक. या अष्टविनायक चौकामध्ये सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम होत असतात. परंतु या ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकामध्ये आज आपण पाहत आहात की बेशिस्त आणि अनधिकृतपणे चारचाकी वाहनांची पार्किंग होत आहे. या चारचाकी पार्किंगमुळे आज रहिवासी त्रस्त झाले. या बेशिस्त आणि अनधिकृतपणे चारचाकी वाहनांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहर महिला सेना अध्यक्ष व रणरागिरी सौ समीक्षा समीर मार्कंडे यांनी आवाज उठवला आहे. आपण जाणून घेऊया समीक्षा समीर मार्कंडे यांच्या या प्रतिक्रिया. जय महाराष्ट्र. मी ठाणे शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे. आज आम्ही सभासद नोंदणी करायला इथे बसलो. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण इथे लोकांचे सभासद नोंदणी करत असताना काही गोष्टी आढळल्या की हा अष्टविनायक चौक आहे तो ठाण्यातला आमचा नावाजलेला चौक आहे आणि इथे लोक येतात, छान बसतात. तुम्ही बघू शकता विनायक ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवला असेल, बाजूला पण एक स्वराज्य सामाजिक कट्टा आहे. हे कट्टे जे सगळ्या ह्याच्यामधून बनलेले आहेत ते लोकांना बसण्यासाठी बनवलेले आहेत. पण खंत अशी आहे की लोक त्या फुटपाथवर बसतात जिथे गाड्या येतात, क्रॉस करू शकत नाही आणि त्या फुटपाथवर बसलेले असतात. त्या कट्ट्यांचा उपयोग का होत नाही? कारण की हे तुम्ही बघू शकता, ही जी अनधिकृत ज्या गाड्या सतत उभ्या केलेल्या आहेत ते ह्या परिसरातले नसून बदलापूरला राहणारे परिसरातली माणसं इथे येतात, गाडी पार्क करतात, नाला सोपाऱ्याला जातात आणि नंतर आल्यानंतर पुन्हा ते गाडी घेऊन बदलापूरमध्ये जातात. तर जर ह्या अशा गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. इथे जे स्थानिक नगरसेवक असतील त्यांना ह्या गोष्टी आपल्या चौकात, आपल्या एरियात काय चाललंय बघायला पाहिजे. ह्या कोणत्या गाड्या आहेत? टेम्पो आहेत, 4 व्हीलर आहेत, दुचाकी आहेत, 4 चाकी आहेत, ह्या कोणत्या गाड्या इथे पार्किंग केल्या चालल्या आहेत? तर मला असं वाटतं याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि ही परिसरातली माणसं असती तर ठीक आहे, बदलापूरची माणसं येऊन इकडे जर गाड्या लावून जात आहेत आणि कामधंद्यावरून आल्यानंतर गाड्या घेऊन जातात तर हा पार्किंग झोन नाही आहे ना. पे पार्किंग केलेली आहे, तुम्ही तिकडे पार्क करा. इथे ज्येष्ठ नागरिकांना चांगलं वावरण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी परिसरात चांगला हा सुशोभीकरण केलेला चौक आहे. ह्याची दुर्दशा कशाला करता? तर आम्ही ह्याच्यावरती महापालिकेमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. ट्रॅफिक हवालदारांना पण हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि जर 4-5 दिवसामध्ये ह्या जर वाहनं इथनं निघाली नाहीत तर आम्ही यांची हवा काढू आंदोलन करणार आणि सगळ्या गाड्या हवामुक्त करणार, टायरमधली हवा काढून टाकणार. ज्यांच्याही कोणाच्या ह्या गाड्या असतील त्यांनी या गोष्टींची दखल घ्या आणि त्वरित ह्या गाड्या काढायच्या. इथे गाड्या कोणी लावायच्या नाहीयेत. बघू शकता की अनधिकृतपणे ह्या ज्या सगळ्या 4 व्हीलर आणि टेम्पो इथे लावलेत, हे समोर इथे लावलेत, ह्या वाचनालयाच्या समोर लावलेत. तुम्ही बघू शकता की हे वाचनालय जसं स्वराज्य कट्टा आहे, वाचनालय तिथे बनवलेलं आहे बाजूला. इथे कोणच बसत नाही. का बसत नाही? कारण की हे बघा, तुम्हाला दाखवते मी. ह्या गाड्यांमुळे इथे माणसं का बसत नाही? त्यांना समोरचं काही दिसतच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गाड्या समोर असल्यामुळे ते त्या साईडला बसायला जातात. आता हे रिस्क कसं आहे? इथे ते सेफमध्ये बसू शकतात आतमध्ये वाचनालयात, कट्ट्यामध्ये. पण हे इथे असे पब्लिक बसल्यामुळे तुम्ही बघू शकता की वाहनं येत आहेत आणि ह्या कट्ट्यामुळे समजा वृद्ध आहेत ते लोक इथे बसू नये. ते रिक्षे कुठली एखादी गाडी आली, पायाला लागलं, काय लागलं, ह्याला जबाबदार कोण असणार आहे? या अनधिकृत ज्या गाड्या आहेत तर मला असं वाटतं निघायला पाहिजे. त्यांना बसायला तिथनं सुद्धा ते चौकाचा आनंद घेऊ शकतात. ठाण्यातलं हे एकमेव चौक आहे का तिथे लोक बसून आनंद घेतात. का कोणाचा जीव धोक्यात घालायला बसतं इथे कोण? तर तातडीने ह्या सगळ्या ज्या अनधिकृत ज्या कोणी गाड्या बदलापूरवरून कुठून लावल्या असतील त्यांनी या त्वरित काढून टाकाव्या. चारी सकटचं दिसतं, आनंद घेता येतो, काय चाललंय काय नाही, कोण कसा, हवा येते, खुला वातावरण मिळतं म्हणून तुम्ही इथे बसता. पण ही केवढी मोठी रिक्षा, एखादी गाडी आली, पायाला घासून गेली किंवा कोणाचा
तोल गेला आणि गाडी डिवायडरवर आली, जवळून जाता होतं की नाही असं, मग ही रिक्स आहे. तर माझं तेच म्हणणं होतं की ह्या अनाधिकृत जर गाड्या काढल्या तर तुम्ही लोक इथे न बसता तिथे बसून आनंद घ्याल ना रस्त्याचा. रस्ता शॉर्ट आहे आणि हे बदलापूरवरून लावतात इकडे आणि वसई विरारला जातात, नालासोपाऱ्याला जातात गाड्या इथे लावून आणि नंतर काढून घेऊन जातात. तर इथे हे लक्षात असलं पाहिजे ना. आपलं कसं झालंय, कोणी यावं आणि इथे हे करावं असं आहे. धंदा पण तसाच. म्हणून हा आपण मुद्दाच हे केलाय. असं झालेलं आहे. पैसे द्यायला लागतात म्हणून पार्किंगचे पैसे पे आणि पार्किंग करून तुम्ही करा, पण हा त्रास नागरिकांना का व्हायला पाहिजे? त्यांनी हे डिवायडर म्हणजे तुमचा कट्टा नाही, तुमचा हक्काचा कट्टा तिकडे नाईलाज म्हणून बसावं लागतं. नाईलाज म्हणून. आणि आताची पिढी जी आहे कशी पण गाडी चालवते, कशी पण, कोणाचं काही सांगू शकत नाही. नाही ना, होतं